लाडक्या बहिणीचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कारण की आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता 2 वर्ष जी आहे ना, हे पूर्ण झालेली आहे. यशस्वीरित्या 70,000 कोटी रुपयाचा यावर खर्च झालेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये जी लाडकी बहीण योजना आहे, याला 2 वर्ष जी आहे ना, हे पूर्ण झालेली आहे. आणि या 2 वर्षामध्ये किती लाडक्या बहिणींना किती पैसे भेटले, त्यानंतर पडताळणीमध्ये किती अपात्र झाले, अशी सर्व जी माहिती आहे ना, ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर केवायसी किती महिलांची राहिलेली आहे आणि आता किती महिलांना केवायसी पुन्हा करावी लागणार आहे, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, महायुती सरकारला सत्तेवर पुन्हा विराजमान करणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रविवारी 2 वर्ष जे आहे ना, हे पूर्ण झालेले आहे. सरकारने या योजनेवर आतापर्यंत 70,000 कोटी रुपयांचा खर्च जो आहे ना, हा केलेला आहे. म्हणजे 70,000 कोटीचा जो निधी आहे ना, हा लाडकी बहीण योजनेवर खर्च केलेला आहे. पडताळणीच्या सर्व सोयीस्करानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता जवळजवळ 1,66,00,000 झालेली आहे. तर टप्प्याटप्प्याने या योजनेतील 81 लाख लाडक्या बहिणी नावावरती ठरलेले आहे. बघा, सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झालेली होती, तेव्हा जवळजवळ 2 कोटी बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यानंतर पडताळणी झाली, ई-केवायसीची प्रक्रिया इथे झाली आणि त्यानंतर जवळजवळ 1,66,00,000 इतक्या बहिणी यामध्ये पात्र झालेल्या आणि त्यानंतर या योजनेमध्ये जवळजवळ बघायचं झालं तर 81 लाखच्या लाडक्या बहिणी आहेत, तिथे अपात्र इथे करण्यात आलेल्या आहेत. आता यानंतर बघा, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील लाडली बहिणा या योजनेची महायुतीतील नेत्यांना आठवण झाली. तत्कालीनचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही योजना सुरू केलेली आहे आणि त्यांनी अशी घोषणा केलेली होती, आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देऊ. आणि त्यानंतर ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती आणि त्यानंतर इथे महायुती सरकारला या योजनेचा खूप मोठा फायदा या ठिकाणी झालेला आहे आणि या योजनेसाठी जवळजवळ 2,53,00,000 इथे अर्ज झाले होते जेव्हा ही योजना सुरू झाली. त्यातील 2,47,00,000 लाडक्या बहिणींना थेट लाभ इथे देण्यात आलेला होता. राज्य सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात गेलेली ही रक्कम त्यावेळी 7,500 कोटी रुपये होते. या योजनेच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला याचा मोठा फायदा जो आहे ना, हा इथे झालेला आहे आणि या योजनेमुळे सरकारचे गणित कोडंबलेले होते. या योजनेचा लाखो महिला गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकारची पडताळणी इथे करण्याचे आदेश जे आहे ना, हे देण्यात आलेले आहे. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यानंतर जे आयकर भरणारे कुटुंब आहे, त्यानंतर सरकारी नोकरीवर कोणी त्यांच्या घरातलं असेल तर, त्यानंतर पेन्शनधारक असेल, त्यांच्या घरी 4 चाकी गाडी असेल, त्यानंतर ई-केवायसीची अपुरी कागदपत्र, अशा अनेक कारणामुळे या पडताळणीत एप्रिलच्या अखेर जवळजवळ 81 लाख लाडक्या बहिणींना इथे अपात्र इथे ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर अपात्र बहिणींवर आतापर्यंत 24,000 कोटी रुपयांचा जो खर्च आहे ना, हाच झालेला आहे. अगोदरच पडताळणीत करून ही योजना राबवली गेली असली तरी हे 24,000 कोटी वाचलेले असते. विशेष म्हणजे या योजनेत 14,000 पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावावर इथे लाभ जो आहे ना, हा घेतलेला आहे. जुलै 2024 ते जून 2025 या एका वर्षात जवळजवळ 45,000 कोटी जी रुपये ना, हा इतका खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तुम्हाला एका वर्षामध्ये किती पैसे भेटले ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया कपुरच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत